स्टायलोचे सुधारित वाणामध्ये स्केब्रा, ग्रेसलिस, कॅपिटेट, हिसोकोसा इत्यादी चांगले वाण आपल्याला आढळून येतात. बियाणे या चारा पिकाचे बियाणे हेक्टरी 5 ते 8 किलो लागते. लागवड या चारा पिकाची लागवड करताना पाऊस पडून थांबल्यानंतर जमीन वापसा आल्यावर पेरणी करावी किंवा सर्वत्र जमिनीवर फेकून द्यावे. उपयुक्त स्टायलो हा चारा उपयुक्त सकस व सत्वसंपन्न हिरवा चारा आहे. हा चारा जनावरास कापून खाऊ घालावाच असे नाही, तर त्या चाऱ्यामध्ये जनावरे मोकळे सुद्धा सोडता येतात. हा चारा जर शिल्लक असेल तर यापासून सुकी वैरण तयार करता येते. उत्पादन स्टायलो या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हेक्टरी 300 क्विंटल मिळू शकते. लसूण घास याची आपण या चाऱ्याची माहिती घेऊ. लसूण घास हे हिरवेगार पौष्टिक रुचकर चारा म्हणून ओळखले जाते. हा चारा अतिशय महत्वाचा आहे, कारण चारा सर्व प्रकारच्या जनावरांस अतिशय पौष्टिक आहे. रुचकर असल्यामुळे आवडतो. चाऱ्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे जनावरांची भूक वाढते व हा चारा खाल्ल्यानंतर पचायला सुद्धा चांगला आहे. जमीन लसूण घास या चारा पिकासाठी सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हा चारा पीक घेता येतो. भारी जमीन या पिकास अतिशय उपयुक्त ठरते, परंतु निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक आहे. जमीन कसल्याही प्रकारची असली तरी चालेल, आपल्याला लसूण घास हा चारा घेता येईल. पूर्व मशागत या चाऱ्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण या चाऱ्या पिकास मऊ व भुसभुशीत जमीन लागते, म्हणून नांगरटी खोलवर करून घ्यावी. वाण लसूण घासचे सुधारित वाण शिरसा 9, आनंद 2, LH 84, RL 88 या सुधारित वाणाचा वापर करावा. खताचा वापर या चारा पिकाची चांगली वाढ होण्यासाठी हेक्टरी 40 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत टाकावे. बियाणे या चारा पिकासाठी हेक्टरी 25 किलो बियाणे लागते. हंगाम या चारा पिकासाठी ऑक्टोबर पासून डिसेंबरचा पहिला आठवडा हा कालावधी अतिशय चांगला असतो. उत्पादन पेरणीपासून 50 ते 60 दिवसांनी पहिली कापणी करावी आणि दुसरी कापणी पहिल्या कापणीच्या 20 ते 25 दिवसांनी करावी. ही कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी. पहिल्या वर्षात 10-11 कापण्यापासून लसूण घासाच्या हिरव्या चाऱ्याचे हेक्टरी वार्षिक उत्पादन 1000 ते 1200 क्विंटल मिळते. तिसऱ्या वर्षी फेब्रुवारी पर्यंत कापणी करून नंतर ते पीक बीज उत्पादनासाठी सोडून द्यावे. न्यूट्रीफीड सुधारित संकरित चारा पीक. न्यूट्रीफीड हे चारा पीक खडकाळ, डोंगराळ, माळरान या भागात पाऊस कमी पडतो व हवामान कोरडे आणि अवर्षण भागात चांगल्या प्रकारे वाढणारे हे चारा पीक आहे. जनावरांस खाण्यात अत्यंत पौष्टिक असलेले व बहुवार्षिक मल्टीकट चारा पीक आहे. जमीन आता कशा प्रकारची असावी? या चारा पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आम्लयुक्त क्षारयुक्त जमीन या पिकास पोषक नसते, त्यामुळे अशी जमीन लागवडीसाठी शक्यतो टाळावी. पाणी न्यूट्रीफीड हे कोरड्या हवामानात व पर्जन्यमान कमी असलेल्या भागात येणारे चारा पीक असले तरी या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय असली तरी पुरेशी आहे. परंतु या चारा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी या चारा पिकाच्या पेरणीपूर्वी 7 दिवस अगोदर 3 ते 5 सेंटीमीटर भिजेल एवढेच पाणी द्यावे. नंतर नांगराच्या साह्याने सऱ्या मारून या चारा पिकाची पेरणी व लागवड करावी. पेरणी लागवड करतेवेळी 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर असावे. 2 रोपातील अंतर हे 15 सेंटीमीटर असावे, जेणेकरून या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होईल. लागवड पद्धत न्यूट्रीफीड हे इतर चारा पिकाच्या तुलनात्मक दृष्ट्या लवकर उगवणारे पीक असले तरी या पिकाची योग्य वाढ होण्यासाठी या दोन्ही पद्धतीने लागवड करता येते. नंबर 1 ची पद्धत आहे सऱ्या पद्धत. 2 सऱ्या एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीने सऱ्या मारून लागवड करणे अधिक फायदेशीर, अधिक उत्पादन घेण्यासाठी ती उत्तम प्रकारची पद्धत आहे. नंबर 2 ची पद्धत आहे बेड पद्धत. जमीन पाण्याने भिजवून नांगराच्या पाळ्या मारून व नंतर कुळवाची पाळी मारून जमीन एक लेवल सपाट करून सुद्धा या चारा पिकाची पेरणी अर्थात लागवड करता येऊ शकते. याचा पेरणीचा हंगाम आहे उन्हाळी हंगाम. या पिकाची पेरणी लागवड करण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी अत्यंत पोषक मानला जातो, कारण या पिकाची वाढ ही थंडीच्या काळात झपाट्याने होत नाही.
म्हणून हा कालावधी याच्यासाठी चांगला नाही. खरीप हंगाम मे ते ऑगस्ट पर्यंत खरीप हंगामात या चारा पिकाची लागवड करता येऊ शकते. रब्बी हंगाम हा मध्य भारत व दक्षिण भारतामध्ये फक्त माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये या पिकाची लागवड करण्यासाठी चांगला काळ आहे. बियाणे न्यूट्रीफीड हे चारा पीक घेण्यासाठी एकरी 3 किलो बियाणे लागते. खताचा वापर हा माती परीक्षण केल्यानंतरच त्याच्या सल्ल्यानुसार करावा. खताचा वापर करताना एन नत्र 30 किलो, पी पालाश 25 किलो एकरी खताचा वापर करावा. कीड आणि रोग नियंत्रणासाठी या चारा पिकाचे रोग नियंत्रण करताना ज्याप्रमाणे इतर पिकावर रोग पडल्यानंतर आपण कीटकनाशकाचा वापर करून इतर पिकावर फवारणी करतो, त्याचप्रमाणे या पिकावर रोग पडला आहे असे आपल्या निदर्शनास किंवा लक्षात आल्यावर कृषी खात्याच्या सल्ल्यानेच कीटकनाशकाचा वापर करून फवारणी करावी. कापणी करताना या पिकाची उंची 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत वाढल्यानंतर कापणी केव्हाही करता येते. परंतु या पिकाची कापणी करताना लक्षपूर्वक जमिनीपासून 6 ते 8 इंच उंचीवरून या पिकाची कापणी करावी. कारण या पिकाची पुन्हा झपाट्याने वाढ होण्यासाठी ते आवश्यक आहे आणि प्रत्येक कापणीनंतर नायट्रोजन, पाणी यांचा या चारा पिकास डोस द्यावा. हे चारा पीक मल्टीकट प्रकारामध्ये मोडते. चारा टंचाई टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना: जमिनीच्या एकूण क्षेत्राच्या 10 ते 20% कमीत कमी क्षेत्र चाऱ्यासाठी राखीव ठेवणे व चारा पिकाची लागवड करणे. पडीक जमिनीवर चारा लागवड करणे. नंबर 3, गावठाण गायरान जमिनीवर चारा पिकाची लागवड करणे. डोंगर भाग व इतर सर्व क्षेत्रावर स्टायलो गवताची लागवड करणे. चाऱ्यांच्या या विविध पद्धती, विविध प्रकार आणि लागवडीच्या क्षेत्रातली माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून दुष्काळजन्य परिस्थितीत आणि जिथं पाणी कमी आहे अशा परिस्थितीत या चाऱ्यांच्या सांगितलेल्या पद्धती शेतकरी बांधवांनी आत्मसात करून आपल्या शेतात, आपल्या जवळच्या मित्रांसोबत राबवण्याचा प्रयत्न केला तर पशुपालकांना आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना याचा निश्चितपणे लाभ होऊ शकतो आणि याचा लाभ व्हावा अशी आम्ही याद्वारे आपणाला जाहीर विनंती करतो.